करुणावतारो संसार सारो भुजगेन्द्रहारो सदा वसतो हृदय दे भवं भवामि सैतो नमामि। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नव जो गाने वाला है, नव जो गाने वाला है, नव जो गाने वाला है। हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही, जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है आरती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती। शांति की पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्शन कराने वाला है, हरि दर्शन कराने वाला है, हरि दर्शन कराने वाला है। यश करनीय दुख हरणीय, दुख हरणीय श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है आरती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती। ये मधुर बोल जग पग खोल सन मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। श्री राम यही घनश्याम यही, राम यही घनश्याम यही, प्रभु के महिमा की आरती, पापियों को पाप से है आरती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती, पापियों को पाप से है आरती, पापियों को पाप से है आरती। काली जोड़ा उड़न बंदी नजर जोड़ा माहिन रूप गुणे, देवी आलिंगन आनंद को जन भावे उमाड़ी रमणे रमा। रघुमाई विठाल रघुमाई विठाल रघुमाई विठाल रघुमाई। बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की, राधा रानी सरकार की जय जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभिष्यदोहम्, तीर्थास्पदं शिवविरचितं शरणं। मृत्यार्तिहं प्रणतपालभवाग्विपोतं, वन्दे
महापुरुष ते चरणारविंदम वनश्री विभूषित करा पीतांबरा तरुण बिंब फला सुंदर मुखादर बिंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राम जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं श्री राधे खुदास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। सब द्वारन को छोड़ के मैं आई तेरे द्वार और श्रवानु की लाडली नित मेरी और नमो जन्मभूमि जिते जन्म ले नमो कर्मभूमि जिथे वाढले मी नमो राष्ट्रभूमि जिच्या सर्वकामी झिजो देह माझा प्रभु प्रार्थिते मी। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे। गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे।
गोविंद राधे बोलो गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः यं यं प्रवचनमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनीते स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि गोपाल कृष्ण भगवान की जय शुकदेव जी महाराज की जय अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा भक्त कल्पतरू राधा प्राण संजीवन भगवान श्रीकृष्णांची वाडमैन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथेच्या पंचम दिवसामध्ये आज आपण सर्वजण प्रवेश करत आहोत. गेल्या 5 दिवसापासून आपल्या या नगरीमध्ये चालू असलेली श्रीमद भागवत कथा भगवान परमात्म्याने अनंत अवतार धारण केले. वेळोवेळी या पृथ्वीचं या धर्माचं आणि आपल्या भक्तांचं रक्षण केलं. त्या अनेक अवतारांच्या कथा ऐकत ऐकत आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य चरित्रापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. भगवान परमात्म्याने जो जगताचा स्वामी आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड वास करतात, तो भगवान परमात्मा एका कारागृहामध्ये अवताराला येतो. आपल्या आयुष्यातील 11 वर्ष गोपाळांसमवेत व्यतीत करतो. या सर्व लीला भगवान परमात्म्याने केल्या. राजा परीक्षितींना आपल्या अंतसमयी भगवान परमात्म्याच्या दिव्य लीला तीव्रतेने ऐकण्याची इच्छा झाली आणि म्हणून मृत्यूच्या समयी भगवान परमात्म्याचं स्मरण, भगवान परमात्म्याची कथा
भगवान परमात्म्याचा नामघोष आपल्या कानावरती पडावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, हे त्या राजा परीक्षितीप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा भाव जागृत झाला पाहिजे, ही इच्छा जागृत झाली पाहिजे. मनुष्याचं शरीर आहे, सर्व अवयव त्याचे यथासांग आहेत. तोपर्यंत मनुष्याने परमार्थ केला पाहिजे, कथा ऐकल्या पाहिजे, कथा केल्या पाहिजे. आणि या इहलोकामध्ये आल्यानंतर या पृथ्वीचं, त्या भगवान परमात्म्याचं आणि ज्यांनी आपल्याला सुंदर असा हा देह भगवान परमात्म्याच्या कृपेने जरी प्राप्त झालेला असला तरी आपल्यापर्यंत मिळण्याचं माध्यम आपले पितृवर्ग, आपले पितर, ज्यांनी त्यांच्या वंशामध्ये आपल्याला स्थान दिलं आणि आज त्यांचे वंशधर म्हणून आपण मिरवतोय, त्यांचं ऋण फेडण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये आल्यानंतर छोटी मोठी अनेक कर्ज माणसाच्या डोक्यावरती चढत असतात बघा. प्रत्येकाचं काही ना काही ऋण आपल्यावरती होत असतं. आणि इथून गेल्यानंतर जर पुन्हा इथे यायचं नसेल, पुन्हा जर जन्म घ्यायचा नसेल, तर आपलं शास्त्र सांगतं की मरणापूर्वी मनुष्याने आपल्या डोक्यावरील सर्व कर्ज, सर्व दुसऱ्याचे उपकार, सर्व दुसऱ्याचे ऋण फेडले पाहिजे आणि मग मेलं पाहिजे. दुसऱ्याचे ऋण जर शिल्लक ठेवून तसाच जर आपण गेलो तर त्या राहिलेल्या ऋणाची परतफेड करण्याकरता ज्याचं कर्ज आहे, ज्याचं ऋण आहे, त्याच्या दारामध्ये आपल्याला परत जन्म घ्यावा लागेल. त्याचं ऋण फेडल्याशिवाय आपल्याला पुढची गती प्राप्त होत नाही. मग ते कुठल्याही रूपामध्ये आपण तिथे येऊ आणि त्याचं ऋण आपल्याकडून फेडून घेतल्या जाईल. सगळ्यात मुख्य 3 ऋण जी सांगितली, देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. भगवान परमात्म्याचं आपल्यावरती ऋण आहे. 84 लक्ष प्रकारच्या योनी भगवान परमात्म्याने बनवल्या, पण सगळ्यात उत्कृष्ट योनी म्हणजे मानवी योनी, जे अधिकार भगवान परमात्म्याने मानवी योनीला दिले, जे बाकी कुणालाही दिले नाही, फक्त आपल्याला दिले. ज्यामध्ये हात असतील, हात फक्त देवाने माणसालाच दिले, बाकी कुणालाही हात दिले नाही. माकड त्याच्या पुढच्या पायाचा उपयोग हातासारखा करतो, म्हणून त्याला कदाचित माणसाचा पूर्वज म्हणत असतील, पण माकडाला 4 पाय असतात, ते हात नाही. हात फक्त कुणाला दिले? माणसाला. कशासाठी? म्हणाले नुसतं काम करण्यासाठी आणि भोजनम एवढ्याच कामासाठी नाही. मग म्हणाले हात दिले, हाताचं भूषण आहे, हाताने दान केलं पाहिजे. दान करण्यासाठी आपल्याला हात दिले. आपण हाताने दान करून या हाताची शोभा वाढवली पाहिजे. दुसरं काम या हाताने करायचं. कथेमध्ये बसलो, कुठे कीर्तनामध्ये बसलो, या हाताने टाळी वाजवली पाहिजे. या कथेतील टाळीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. की हातामध्ये ज्या दुर्भाग्याच्या रेषा असतील, बऱ्याच जणांना भविष्य बघण्याचा मोठा शौक असतो. आपले हात दाखवत फिरतात, आमचा हात बघा, आमचा हात बघा, आमचा हात बघा. वाटलंच तर कथा सुरू होण्याच्या पूर्वी एखाद्याला हात दाखवणे आणि त्याने जर सांगितलं, बाबा तुमच्या हातात लक्ष्मी नाही, दुर्भाग्याच्या रेषा आहे, दुर्भाग्याच्या रेषा फार दाट आहेत, हे ऐकायचं आणि कथेमध्ये यायचं. कथेमध्ये आलात, 7 दिवस कथा ऐकायची. जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा मोठ्याने टाळी वाजवायची आणि कथा संपल्यानंतर 7 दिवसांनी पुन्हा त्याच बाबाला जाऊन हात दाखवायचा. तुमच्या हातावरील दुर्भाग्याच्या रेषा नाहीशा झालेल्या असतील. एवढी ताकद कथेत वाजवलेल्या टाळीमध्ये. इथे नाचावं, त्याच्यासाठी देवाने आपल्याला हात दिले. आणखी देवाने आपल्याला आणखी एक महत्त्वाचा गुण दिला, तो म्हणजे बोलणं. बोलतो सुद्धा फक्त माणूसच, माणसाशिवाय दुसरं कोणी बोलत नाही. या बोलण्याची फार गंमत आहे. याच बोलण्याने मनुष्य एक तर फार उच्च पदाला जाऊन पोहोचतो.
किंवा याच बोलण्याने त्याच्याच गावात त्याच्याच गल्लीत त्याला कुत्र विचारित नाही. कशामुळे? बोलण्यामुळे. बोलणं हा गुण सुद्धा देवाने फक्त माणसाला दिला. आणखी एक गुण देवाने माणसालाच दिला. देवाने माणसाला उभा केला. माणसाला उभा केला. बाकीचे प्राणी कसे? आडवे. फक्त माणूसच उभा आहे. आता वृक्ष उभे आहेत. वृक्ष ही सुद्धा एक योनी आहे. आपण जाऊन आलो तिकडे, झाडं होऊन मग नंतर पुढे आलो. वृक्ष ही सुद्धा एक योनी आहे, पण ती अचल आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. पण मनुष्याला उभा केला, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. माणसाला उभा केला. का उभा केला? देवाला वाटलं असेल पुढे निवडणूक येतील, हा निवडणुकीला उभे राहील, मग आत्तापासूनच उभा करून द्या म्हणून का? नाही. उभा केला. उभा का केला? तर झोपलेल्या व्यक्तीपेक्षा, बसलेल्या व्यक्तीपेक्षा उभा असलेला माणूस तत्परतेने सावधतेने काम करू शकतो. म्हणून देवाने माणसाला उभा केला. आणि त्यातल्या त्यात आणखी एक महत्त्वाचा गुण दिला, लाज. लाज सुद्धा देवाने फक्त माणसालाच दिली. लाज तो फक्त माणूसच. पशुपक्ष्यांना लाज वगैरे हा काही गुण नाही. त्यांना जर लाजना हा गुण असतात त्यांनी कपडे नसते वापरले, त्यांनी त्यांचे शी शू काय असतील ते उघड्यावर नसते केले, पण त्यांना लाज नाही. पण मनुष्याला लाज आहे. माणसाने लाजलं पाहिजे. मग कशासाठी? म्हणाल नाही आम्हाला नाचायची लय लाज वाटते का? त्याच्यासाठी का? नाही आम्हाला टाळी वाजवण्याची लाज वाटते. नाही आम्हाला काही कार्यक्रम असला की समोर यायची, बाई मला लय लाज वाटते. लाज न त्याच्यासाठी नाही. लाज वाटावी निषिद्ध कर्माची. मनुष्य योनीला येऊन सुद्धा आपण काय काम करतोय, माणूस होऊन सुद्धा आपण जर जनावरासारखे कृत्य करतोय, त्या कृत्यांची लाज वाटली पाहिजे माणसाला. म्हणून लाजणं हा गुण दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण देवाने फक्त आपल्याला दिला, तो आहे स्मरणशक्ती. या देहामध्ये आल्यानंतर मनुष्याला स्मरणशक्ती दिली. आणि म्हणून मनुष्याने स्मरण ठेवून या गोष्टीची जाणीव ठेवावी की देवाने आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. आणि म्हणून त्या देवाचं कर्ज फेडण्याचा, ऋण फेडण्याचा प्रयत्न मनुष्याने सतत करत राहावा. मग तुम्ही म्हणाल देव हा जगदीश्वर आहे, एवढा मोठा परमात्मा आहे, आम्ही त्याचे उपकार कसे फेडणार? देवाचे उपकार फेडण्याचा फार सोपा उपाय आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गुण गायीन तयाचे. भगवान परमात्म्याचं गुण गायचं, नामस्मरण करायचं. कुठेही राहा, कसेही राहा, भगवंताचं नामस्मरण करा, त्याचं ऋण फिटल्या जातं. जिस देश में, जिस वेश में, परवेश में रहो, राधा रमन, राधा रमन कहो. जिस देश में, जिस वेश में, परवेश में रहो, राधा जिस संग में, जिस रंग में, जिस रंग में रहो, राधा रमन, राधा रमन कहो. याद आएगी उनको कभी ना कभी, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. जिस देश में, जिस वेश में, परवेश में रहो,
रमण कहो। गोपाल कृष्ण भगवान की जय। कुठल्याही अवस्थेमध्ये राहा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्याचं ऋण आपोआप फिटल्या जाईल. दुसरं ऋण आपल्यावरती आहे ऋषींचं ऋण, म्हणजे संतांचं ऋण. संतांचं ऋण कसं फेडायचं ही फार जरा अवघड गोष्ट आहे. कारण एक वेळ देवाचं ऋण फिटल्या जाईल, पण संतांचं ऋण फेडणं अवघड आहे. जिथे रामरायांनीही म्हणावं, हनुमंता काय देऊ तुला, तुझे ऋण मी फेडू शकत नाही. जीव दिला जीव कमी पडेल, एवढे संतांचे उपकार आहेत. काय द्यावे असी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या चरणावरती विनम्र भावाने राहावं. जसे मंदिरामध्ये जाताना पायातली चप्पल, पायातले बूट बाहेर काढून मंदिरामध्ये जातो, तसं संतांकडे जात असताना आपला अहंकार, आपण किती मोठे आहोत, आपलं पद किती मोठं आहे, आपण किती हुशार आहोत, हे सगळ्या गोष्टी बाहेर सोडायच्या आणि मग संतांकडे जायचं. आणि काठी जशी आडवी पडते तसं संतांच्या चरणावरती आडवं पडायचं. संतांचं ऋण सुद्धा सहजतेने फिटल्या जाईल. आणि तिसरं ऋण आपल्यावरती सांगितलं पितृऋण. पितरांचं ऋण सुद्धा आपण फेडलं पाहिजे. त्यासाठी आपल्या शास्त्राने आपल्याला पिंडदानाचा फार मोठा विधी, फार मोठा महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्याच पितृऋणातून उतराई होण्यासाठी आपल्या मात्या पित्यांचं स्मरण व्हावं, त्यांच्या ऋणातून आपण उतराई व्हावं. ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या सद्गतीसाठी आपण प्रयत्न करावे. त्या अनुषंगाने आपली ही श्रीमद भागवत कथा आहे. एखादा म्हणेल 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, आता हा जो कार्यक्रम होतो आहे, एवढ्या दिवसांनी सुद्धा लाभ होतो का गेलेल्या व्यक्तीला? तर आपल्याला आपल्या शास्त्राने फार मोठा महाभारतामध्ये दाखला दिलेला आहे की पांडुराजाला स्वर्ग प्राप्त झाला, पण पांडुराजा स्वर्गात समाधानी नव्हते. मी त्या दिवशीच बोलून गेले, स्वर्ग म्हणजे मुक्ती नाही, स्वर्ग म्हणजे तुम्ही सुटले असं नाही. पांडुराजा समाधानी नव्हते. नारद मुनींकडे त्यांनी निरोप पाठवला धर्मराजासाठी, पांडवांसाठी, माझ्या मुलांना सांगा मी स्वर्गात आलोय, पण मला इथून मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. आणि नारद मुनी मृत्यूलोकामध्ये आले आणि पांडवांना निरोप दिला. आणि मग पांडवांनी निरोप ऐकल्यानंतर आपल्या पित्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून पांडुराजा गेल्यानंतर, कारण पांडव अतिशय छोटे होते जेव्हा पांडुराजा त्यांना सोडून गेले होते, आणि जेव्हा त्यांनी यज्ञ केला ते फार मोठाले झालेले होते. आणि तरीसुद्धा इतक्या वर्षांनी जेव्हा नारद मुनींनी निरोप दिला तेव्हा धर्मराजाने मोठा यज्ञ केला. सोन्याच्या नांगराने पृथ्वी नांगरली, यज्ञाची तयारी राजा धर्माने केली. एवढा मोठा यज्ञ केला, वडिलांच्या प्रीत्यर्थ अनेक धार्मिक उपक्रम असतील, यज्ञ अखंडरित्या चालू होत्या. दररोज यज्ञामध्ये लाखो लोक जेवायचे. आणि असा यज्ञ चालू असताना दररोज संध्याकाळी सगळे जेवले की स्वर्गामध्ये एक घंटा वाजायची, आणि स्वर्गामध्ये घंटा वाजली की पांडुराजाचं पद उंचावल्या जायचं आणि पांडुराजाला मुक्ती प्राप्त करून दिली. ते गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी त्यांच्या मुलांनी केलेल्या यज्ञामुळे. आणि म्हणून हा संपूर्ण असणारा गायकर परिवार, विशेषतः ज्यांच्या स्मरणार्थ ही कथा सुरू आहे, कैलासवासी पंढरीनाथ त्र्यंबकराव गायकर आणि कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांचे असणारे दोन्हीही सुपुत्र आणि त्यांच्या सर्व असणाऱ्या कन्या, त्यामध्ये श्री समाधान भाऊ गायकर आणि श्री करण भाऊ पंढरीनाथ गायकर आपल्या पित्याच्या मातेच्या सद्गतीसाठी हा जो ज्ञान यज्ञ या ठिकाणी करत आहेत. हा माता पिता गेल्यानंतर सलग 4 वर्षापासून या ज्ञान यज्ञाची, या श्रीमद भागवताची कथा इथे सुरू आहे. आणि म्हणून निश्चितच श्रीमद भागवताद्वारे त्यांच्यावरती असणाऱ्या मातापित्यांच्या ऋणातून तर त्यांना ते उतराई झालेलेच आहेत, उतराई तर होतीलच, परंतु पितरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे नक्कीच जीवनामध्ये त्यांना यश संपलं. राजा परीक्षिती शुकदेवजींना प्रार्थना करतात, कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञां चोभयवंशाणां चरितं परमाद्भुतं. हे महामुनी शुकदेवजी,
कोणत्या कारणाने भगवान श्रीकृष्णांनी चंद्रवंशामध्ये अवतार धारण केला, ती अवतार कथा तुम्ही मला विस्ताराने सांगा. भगवान परमात्मा अवताराला येतो. प्रभूचं बीद आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं, पारित्राणाय साधूनाम, जेव्हा जेव्हा साधूंवरती संकट येतं, माऊली भाष्य करतात, मी तयाचे नि कैवारे साकार होऊन अवतरे. वास्तविक भगवान परमात्मा कसा आहे महाराज सांगतात, तो असा आहे ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, रूप नाही. आमचे कबीरदासजी महाराज गोड वर्णन करतात, रंग नहीं रूप नहीं, नहीं बरन छाया. रंग नहीं रूप नहीं, नहीं बरन छाया. निराकार निर्गुण चिरगुराया, निराकार निर्गुण चिरगुराया, निराकार निर्गुण चिरगुराया, निराकार निर्गुण चिरगुराया. चिरगुराया, निराकार निर्गुण चिरगुराया. पहिला रंग रूप आकार रहित आहे, पण तरी पण सगुण साकार होतो आणि या पृथ्वीवरती अवतार धारण करतो. चंद्रवंशाची सुरुवात चंद्रदेव आणि बृहस्पती त्यांची पत्नी तारा यांच्यापासून झाली. चंद्र आणि ताराला जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव आहे बुध. आणि या बुधाला इलापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला आणि त्याच पुरुरवाच्या वंशामध्ये पुढे नहुष, ययाती, रंतीदेव असे अनेक राजे झाले. आणि मगधावरती या चंद्रवंशी सम्राटांनी आपलं राज्य स्थापित केलं. त्यातीलच असणारी दिव्य नगरी म्हणजे आताची मथुरा. मथुरा नगरीमध्ये महाराज उग्रसेनांचं राज्य आहे. राणी आहे पद्मावती. उग्रसेनांची पत्नी ऐका, कंसाच्या आईचं नाव पद्मावती. उग्रसेन आणि राणी पद्मावती एकमेकांमध्ये अतिशय प्रेम. आणि उग्रसेन राजे हे सत्यवादी राजे आहेत, सद्मार्गाने चालणारे राजे आहेत. उग्रसेनांचे बंधू आहेत देवक महाराज. राज्यकारभार सुरळीतपणाने चालू आहे आणि या उग्रसेनांचेच पुत्र होता हा कंस. वडील सदाचारी आहेत, आई सदाचारी आहे. वंशामध्ये आजपर्यंत कोणीही दृष्ट राजा झाला नाही. पण हा कंस असुर वृत्तीचा जन्माला आला आणि कंसाने अनेक असुर एकत्र करून या मथुरेवरती आपलं एकछत्री साम्राज्य प्रस्थापित केलं. वास्तविक कंसाच्या जन्माची जी कथा आहे, हा कंस पद्मावतीच्या गर्भातून जरूर जन्माला आला, परंतु जे बीज आहे ते राजा उग्रसेनांचं नव्हतं. एकदा व्यस्त राज्यकारभारातून पद्मावती राणीने उग्रसेन राजाकडे विनंती केली की आपण
नेहमी राज्यकारभारामध्ये व्यस्त असतात. आपण दोघे कुठेतरी फिरण्यासाठी जाऊ, विहार करण्यासाठी जाऊ, सगळं नियोजन ठरलं. आणि ठरल्यानंतर जेव्हा पद्मावती राणी बरोबर उग्रसेन राजाला बाहेर फिरायला जायचं होतं, तेव्हा अचानक राज्यकारभाराचं काहीतरी काम निघालं आणि राजेसाहेबांचं उग्रसेनाचं बाहेर जाण्याचं त्यांना रद्द करावं लागलं. परंतु राणी पद्मावतीने ऐकलं नाही. तिने सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला फिरायला यायचं नसेल तर मी एकटी जाईल. आणि राणी पद्मावती रथामध्ये बसून फिरण्यासाठी गेल्या. घनघोर जंगलामध्ये त्या जेव्हा फिरत होत्या, विश्राम करत होत्या, त्यावेळेस आकाश मार्गातून एक दुर्मिळ नावाचा गंधर्व, एक असुर आकाश मार्गातून चाललेला होता. त्याची नजर त्या पद्मावतीवर पडली आणि तिच्यावर नजर गेल्यानंतर तिला भोगण्याची त्याची तीव्र इच्छा झाली. अंतर्दृष्टीने त्याने सर्व जाणून घेतलं आणि उग्रसेनांचं रूप घेऊन तो त्यांच्या पत्नीजवळ गेला. आपले पती राज्य कारभारात व्यस्त असून सुद्धा आपण इकडे एकटे आल्यानंतर आपल्या पाठीमागे आले. या आनंदामध्ये पद्मावतीने त्यांना ओळखलंच नाही आणि दोघांचा तिथे समागम घडला. आणि त्यातूनच त्या दुर्मिळाचं जे बीज आहे त्या पद्मावतीच्या गर्भामध्ये स्थापित झालं आणि कालांतराने ती गर्भवती राहिली आणि तिने त्या दुर्मिळाच्या पुत्राला जन्म दिला, ज्याचं नाव आहे कंस. आणि म्हणून तो दुराचारी निघाला, वाईट कृत्य करणारा निघाला. मुळात उग्रसेनाचा पुत्रच नव्हता. राज्य चालू आहे, सर्व सुरळीत चालू आहे. देवकाला एक कन्या प्राप्त झाली, जिचं नाव देवकी आहे. कंस वाईट वृत्तीचा जरी असला तरी देवकीवरती मात्र त्याचं फार प्रेम आहे. आपल्या बहिणीवरती त्याचं फार प्रेम आहे. राहतोय वडिलांच्या राज्यामध्ये. पण असुरी शक्ती अनेक चानूर मुष्टिका सारखे अनेक राक्षस त्याने जमा केले. या राज्याच्या गादीवर आपण बसावं आणि आपल्या पद्धतीने राज्य चालवावं. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. हरि का प्यारा नाम है, राधिका प्यारा नाम है. हरि का प्यारा नाम है, राधिका प्यारा नाम है. राधे 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 राधे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है.
भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है गोपाल कृष्ण भगवान की जय राधा रानी सरकार की जय बोलो रे भाई सब संतर की जय जय। अनेक दिव्य लीलांचा आपल्याला पुढे आनंद घ्यायचा आहे, पण तुम्ही जर आता लक्ष दिलं नाही हे सगळं कॅन्सल होईल बरं का जागी बेकी. सुंदर असा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. कंसाची बहीण देवकी, फार प्रेम देवकीचा विवाह ठरला. वसुदेवांना देवकी दिली आपण काल ऐकलं, आणि आकाशवाणी झाली. कंसाने देवकीला राजमोलामध्ये परत आणलं. वसुदेवजींनी वचन दिलेलं आहे की आम्हाला जे पुत्र होतील ते आम्ही आणून देऊ. पहिला मुलगा झाला देवकीला. पहिला मुलगा झाला ज्याचं नाव आहे कीर्तिमान. देवकीच्या पहिल्या मुलाचं नाव कीर्तिमान. त्या कीर्तिमानाला हातामध्ये घेतलं वसुदेवजींनी आणि कंसाकडे घेऊन निघाले. एक क्षण त्या लेकराकडे पाहिलं, पण वचन दिलेलं आहे कंसाला की देईन मी पुत्र, मला झालेले पुत्र मी तुम्हाला आणून देईल. म्हणून तो पहिला मुलगा कीर्तिमानाला हातामध्ये घेतला आणि कंसाकडे घेऊन निघाले. कंसाकडे नेऊन दिलं. कंसाने हातामध्ये ते बालक घेतलं. त्या बालकाकडे पाहिलं, आपल्या लाडक्या देवकीचा पुत्र आहे. एक क्षण याला सोडून द्यावं की काय हा विचार मनामध्ये आला, पण आकाशवाणी आठवली. आणि आतापर्यंत भगवान विष्णूंचं चरित्र ऐकलं असल्या कारणाने तो सावध होता. त्याला माहित होतं हा भगवान विष्णू फार मोठा छली आहे, 8 नंबरचा मला मारणार आहे. पण कुणीकडून 8 नंबरचा त्याची काही गॅरंटी नाही. 8 बोटं जर घेतली, इकडून मोजलं तर हे 8वं भरतंय, इकडून मोजलं तर हे 8वं भरतंय. भगवान विष्णूचा, त्या विष्णूचा काही भरवसा नाही म्हणाले. आणि म्हणून क्रोधामध्ये येऊन त्या कंसाने त्या कीर्तिमानाला पहिल्या बाळाचा वध केला. त्यानंतर 2, 3, 4, 5, 6 असे देवकीचे 6 पुत्र त्याने मारले. 7व्या वेळेला देवकी माता गर्भवती राहिल्या. आता गर्भामध्ये भगवान परमात्म्याचे अत्यंत जवळचे शेषनागजी येऊन स्थापित झालेले आहेत. आधीच नाही म्हणत होते अवतार घ्यायला. जेव्हा कृष्ण अवतार घ्यायचा, शेषाकडे गेले नारायण, चला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं, या लागी अवतार मी न घेसी. यावेळेस काय मला तुझ्याबरोबर अवताराला यायचं नाही बाबा. नारायण म्हणाले, काय झालं, काय झालं, काय विचारतोयस? मागच्या जन्मात माझी हाऊस फिटली. मागचा अवतार राम अवतार. मागच्या जन्मामध्ये माझी तुझ्या बरोबर येऊन चांगली हाऊस झाली. आता काय मला यायचं नाही, कारण मागच्या अवतारात तू मोठा भाऊ होता, मी लहान होतो, आणि तुझ्यामुळे मला फार सहन करावं लागलं. 14 वर्षावरी घडिले उपोषण. 14 वर्ष मला उपवास शिरावं लागलं तुमच्यामुळं. काय गरज होती? कोणी वचन दिलं, केव्हा वचन दिलं, चालले लगेच वनवासाला चालले तर चालले. मलाही सोबत यावं लागलं. 14 वर्ष झोप नाही की 14 वर्ष भोजन नाही, खूप त्रास झाला. आता मी काय अवतार घेत नसतो. नारायण म्हणतायत, अरे शेषा चल बाबा, तुझ्याशिवाय काय मला करमायचं नाही. शेषाने सांगितलं, मी येत नाही. शेवटी भगवंताला हार मानावी लागली. भगवंत म्हणाले, ठीक आहे, पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, सोसे येले कष्ट मज सवे. मागच्या अवतारात तू लहान भाऊ झाला, तुला माझं सगळं ऐकावं लागलं आणि कष्ट भोगावे लागले. आता आपण बदली करू. काय? आता तू वडील होई का सर्वथा, आणि पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा भाऊ होऊन जा, मी लहान होतो, मी तुझं सगळं ऐकेल.
मग तेव्हा शेष भगवान तयार झाले. मग ठीक आहे. आता शेषालाही माहित होतं हे गोड बोलून मला घेऊन जाणार आणि जे करायचं तेच करणार. तयार झाले आणि सातव्या वेळेस जेव्हा देवकी माता गर्भवती होत्या, गर्भामध्ये आता शेष भगवान परमात्मा आहेत. भगवान परमात्म्याने योग मायेला आदेश दिला आणि देवकी मातेला 7वा महिना असतानाच देवकी मातेचा गर्भ तिच्या गर्भातून काढून गोकुळामध्ये वसुदेवजींची पहिली पत्नी होती जिचं नाव होतं रोहिणी, त्या रोहिणीच्या उदरामध्ये आणि तो गर्भ नेऊन प्रस्थापित केला. गर्भपात झाला. देवकीचं 7वं बालक आपोआप नष्ट झालं. हा बोभाटा आणि कंसाच्या नगरीमध्ये त्या कारागृहामध्ये उठवला गेला आणि आपलं 7वं बालक नष्ट झालं. कसं झालं, कुठे गेलं देवकीला याचं स्मरण नाही, पण 7वा गर्भ सुखरूप पद्धतीने आणि गोकुळामध्ये जाऊन पोहोचला. इकडे जेव्हा सकाळ झाली, रात्री झोपलेली रोहिणी जेव्हा सकाळी उठली आणि आपलं तिने वाढलेलं उदर बघितलं, वाढलेला गर्भ बघितला. आता लोक काय म्हणतील, हे घडलं कसं? या विवंचनेत असतानाच गोकुळामध्ये आकाशवाणी झाली की रोहिणीचा जो गर्भ आहे तो वसुदेवजींचाच आहे आणि भगवान परमात्म्याच्या कृपेनेच तो इकडे स्थापित करण्यात आलेला आहे. मनामध्ये कुणीही कुठल्या प्रकारचा संशय आणू नका. आणि म्हणून वसुदेवजींचाच गर्भ आहे. म्हणून नंद बाबाजी, यशोदा मैया आणि रोहिणी मातेला आनंद झाला. 8व्या वेळेस जेव्हा देवकी माता गर्भवती राहिल्या, इतकं तेज, सूर्यही त्यांच्या तेजापुढे फिका पडावा, सूर्यानेही ज्यांच्याकडून तेज घ्यावं प्रकाशित होण्यासाठी, इतकं देवकी मातेचं तेज सगळीकडे त्या ठिकाणी झळाळू लागलं. कंस जसा देवकीला बघायचा, कंसाचं हृदय कापायचं, कंसाचं शरीर थरथर करायचं. कारण यावेळेस मात्र देवकीचं तेज वेगळं आहे. नक्कीच मला मारणारा देवकीच्या गर्भातून आता जन्म घेणार आहे. म्हणून कंसाने पहारा आणखी कडक केला. 7 दरवाजाच्या पलीकडे देवकी आणि वसुदेवाला बंदी बनवून ठेवलं. 7ही दरवाजांवर अतिशय बलदंड असे त्याने सेवक पहारेकरी ठेवले. एक मुंगी सुद्धा कंसाच्या परवानगीने आतमध्ये जाऊ शकत नाही. पाखरू सुद्धा जिथे पंख मारू शकत नाही. इतक्या तैनातीमध्ये, सुरक्षित व्यवस्थेमध्ये त्याने देवकी वसुदेवाला ठेवलं. जसा जसा देवकीचा गर्भ वाढू लागला तशी तशी कंसाच्या मनातली भीती वाढायला लागली. अनेक जणांना माहिती आहे कंसाने एवढी सुरक्षा वाढवली. जे मथुरा वासी कंसाच्या अत्याचाराने ग्रासित झालेले होते, प्रभूला प्रार्थना करत होते, आम्हाला तारणारा आता जन्माला येईल, आम्हाला सोडवणारा जन्माला येईल, आमचा उद्धार करणारा जन्माला येईल. हे परमेश्वरा, हे नारायणा, याचा जन्म सुखरूप होऊ दे. कंसाच्या क्रोधापासून त्या बाळाचं रक्षण कर. कंसाच्या क्रूरतेने भ्रूण हत्या करून कळस गाठलेला होता. ज्याने भ्रूण हत्या केली, भगवंत त्याला कधी क्षमा करणार नाही. लहान लहान बालकांचा जीव घेतला. मथुरा वासीय सर्व देवता, संपूर्ण सृष्टी, चराचरातील प्रत्येक कण भगवान परमात्म्याच्या अवताराच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पावसाळ्याचे दिवस, श्रावण मास, अष्टमीची रात्र आहे, बुधवार आहे. रोहिणी नावाचं नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्रामध्ये बरोबर मध्यरात्रीला देवकीच्या गर्भामधून भगवान नारायणांचा आविर्भाव झाला. भगवान नारायण मथुरा नगरीमध्ये कंसाच्या कारागृहात जन्माला आले आणि तिथे सर्व स्वर्गातील असणाऱ्या देवतांनी पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. आम्हाला तारणारा, वचन सत्य करणारा, दिलेलं वचन पाळणारा भगवान परमात्मा जन्माला आला. जय हो, जय हो, जय हो. देवता उद्घोष करायला लागले. भगवान परमात्म्याने सांगितलं, थांबा, आनंद व्यक्त करू नका, जय घोष करू नका, कंसाला कळेल. मग अष्टभुजा स्वरूप धारण केलं. 8 वर्षाची मूर्ती, 8 भुजा आहेत, 8 हात आहेत, 8 हातांमध्ये अनेक आयुध आहेत. वसुदेव देवकी सद्गदित कंठाने, भरलेल्या नेत्राने त्या अष्टभुजा मूर्तीकडे बघतायत. भगवान परमात्म्याने त्यांना आश्वासित केलं,
आणि भगवान परमात्मा वसुदेवजींना सांगतात, घाबरू नका, मला घेऊन तुम्ही नंदबाबाच्या घरी जा, जिथे माझी शक्ती योगमाया जन्माला आलेली आहे, मला तिथे ठेवा आणि त्या योगमायेला घेऊन ये. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, घराला मजने गोकुळाला, घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजली देते देवी मज आणि येते, माया उपजली देते देवी मज आणि नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवान परमात्म्याने सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. वसुदेवजींना आश्वस्त केलं, पण वसुदेवजी स्वतःकडे बघतायत. हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत, गळ्यामध्ये मोठी बेडी आहे. कसं न्यायचं याला? दरवाजाकडे पाहिलं. आता जेल म्हटली की आता आपल्याला आत्ताच्या पोलीस स्टेशनमधली जेल आठवते. आपण तर काय अजून पाहिली नाही बुवा, पण ज्यांनी पाहिली असं त्यांचं सांगते बरं. पण आपण पिक्चरमध्ये पाहिलेली, टी व्हीमध्ये. आता तशी जर जेल असती, आता बरेच जण जाऊन आलेले वृंदावनाला, त्यांनी पाहिलेला आहे कंसाचा कारागृह. ती जेल म्हणजे काय आत्ताच्या जेलसारखी जेल नाही. 7 दरवाजाच्या पलीकडे ठेवलेलं आहे, अंगावरती बेड्या आहे. कसं घेऊन जायचं देवाला? भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा तुम्ही काळजी करू नका, फक्त मला उचलून घ्या हातामध्ये. जसं वसुदेवजींनी हातामध्ये उचललं, सर्व बंधने वसुदेव उचलीला कमलापती, हो उचलीला कमलापती, हा उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, ओ उचलीला कमलापती, ओ उचलीला कमलापती, ओ उचलीला कमलापती. बंधन पायाचे गळुनिया पडती, बंधन पायाचे गळुनिया पडती, बंधन पायाचे गळुनिया पडती, बंधन पायाचे गळुनिया हो हो पडती. हो उचलीला कमलापती, हो उचलीला कमलापती, हो उचलीला कमलापती, हो उचलीला कमलापती. गोपाल कृष्ण भगवान की जय. उचललीला कमळापती. देवाला जसं उचललं, पायाचे बंधने गळून या पडती. बंधन आपोआप गळून गेले आणि वसुदेवजी घेऊन निघाले. एक टोपली घेतली, टोपलीमध्ये त्या भगवंताला ठेवलं, निघाले. जसे जसे प्रत्येक द्वारापर्यंत जायचे, द्वारपाल सर्व भगवंताच्या योगमायेच्या शक्तीने निद्रेच्या अधीन झाले आणि वसुदेवजी भगवान परमात्म्याला घेऊन निघाले. प्रवास लांबचा आहे. मथुरेवरून गोकुळ आत्ताच्या अंतराने बघितलं तर जवळजवळ 50 किलोमीटरचं अंतर आहे. रात्रीतून प्रवास करायचा आहे, पाऊस सुरू आहे आणि यमुनेच्या मधून भगवान परमात्म्याला घेऊन जायचंय. डोक्यावरती घेतलं, यमुनेमध्ये प्रवेश केला. जसं यमुना महाराणीला कळालं, मेरे स्वामी आए हे, मेरे स्वामी आए हे,
पहिलं दर्शन मी करणार. माझे पती आले, माझे परमेश्वर आले. यमुना ही सुद्धा भगवान परमात्म्याची एक पत्नी आहे, कालिंदी. भगवान परमात्मा आता उद्या लग्न करणार आहे ना 16,108. त्यामध्ये कालिंदी नावाची जी आहे ती यमुना मैयेचाच असणारा अवतार आहे. यमुना मैयेचंच एक नाव कालिंदी आहे. आणि माझे पती आले. खूप आनंद झाला. यमुना मैयेला आता मी दर्शन घेणार आहे. पहिलं दर्शन मलाच घ्यायचं आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपला प्रवाह, आपलं जल वाढवायला सुरुवात केली. आणि वसुदेवजी जलामधून चालतायत. जल वाढत गेलं, गुडघ्यापर्यंत होतं, कमरेपर्यंत आलं, कमरेपासून छातीपर्यंत आलं, छातीपासून गळ्यापर्यंत आलं, गळ्यापासून कानापर्यंत आलं. आणि आता मला माझ्या स्वामींचं दर्शन घ्यायचं. भगवान परमात्मा सांगतात, प्रिये, पती जरी कितीही प्रिय असला, पतीवरती जरी कितीही प्रेम असलं, मग त्याचा अर्थ असं नाही का आता सासऱ्याला पाण्यामध्ये जल समाधी द्यायची. भगवान परमात्म्याने आपलं छोटंसं चरण त्या टोपलीमधून बाहेर काढलं आणि यमुनेला स्पर्श केला. आणि यमुनेला स्पर्श केल्याबरोबर आपल्या पतीचं दर्शन घेतलेली यमुना कृतकृत्य झाली आणि यमुना बाजूला सरकली आणि मध्ये वसुदेवजींना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. पावसाच्या थेंबांनी भगवंताला भिजवू नये म्हणून भगवान शेषनाग वरून छत्री धरून आणि भगवंताच्या मागे निघाले. आणि वसुदेवजींनी गोकुळापर्यंतचा प्रवास अगदी सुखरूप पद्धतीने केला. इकडे गोकुळामध्ये सुद्धा योगमायेने आपला प्रभाव दाखवलेला होता. संपूर्ण गोकुळ नगरी निद्रेच्या अधीन झालेली होती. यशोदेच्या पोटी योगमाया जन्माला आलेली होती. वसुदेवजी गेले, त्या योगमायेला आपल्या हातामध्ये घेतलं, आपल्या टोपलीतला आपला पुत्र आणि त्या कन्येला घेतलं. एक वार आपल्या पुत्राकडे बघितलं आणि त्या योगमायेला घेऊन पुन्हा मथुरेच्या दिशेने रवाना झाले. जसे योगमायेला घेऊन एक एक दरवाजातून मध्ये येत होते, दरवाजा पुन्हा जसा होता तसा बंदिस्त होत होता. टाळे लागले जात होते, अंगावरची एक एक बेडी चढली जात होती. आतमध्ये प्रवेश केला, सगळे दरवाजे बंद झाले. वसुदेवजींच्या अंगावरती बेड्या पुन्हा बांधल्या गेल्या. हे घडलं कसं? यातून एक शिकतो आपण, तुम्ही जर मायेला कवटाळून बसलात तर बंधनं चढत जातील. मायेला कवटाळून बसलात, माया उचलली की बंधनं जडत जातील. आणि देव उचलला, देव स्वीकारला तर बंधनं आपोआप गळून पडतील. हे आपण यातून शिकायचंय. जसं योग मायेला कारागृहामध्ये आणलं आणि योग मायेने मोठ्याने रडायला सुरुवात केली. जसा योग मायेचा आवाज यायला लागला, योग माया रडायला लागली, जसा आवाज यायला लागला, हे सगळे निद्रेच्या अधीन झालेले द्वारपाल खडबडून जागे झाले. अरे आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला. सगळे जागे व्हावे म्हणून जरा मोठ्यानेच योगमाया रडत होत्या. जसा एक कंसाचा द्वारपाळ निघाला आणि कंसाला बातमी देण्यासाठी पळाला, महाराज आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला. जसा कंसाच्या कानावरती बातमी पळाली, कंस वाऱ्याच्या वेगाने कारागृहाच्या दिशेने धावला. सातही दरवाजांचे कुलूप उघडले गेले. कंस वाऱ्याच्या वेगाने देवकी जवळ आला. देवकीच्या मांडीवरती असणारं ते बालक कंसाने बघितलं, उचललं. देवकीने पाय धरले, दादा अरे आठवा तुला मारणार आहे. तू म्हणतोय विष्णू अवतार घेऊन येणार आहे, दादा ही कन्या आहे रे, हिला सोड, ही मुलगी आहे. कंस सांगायला लागला, मला माहिती आहे तो विष्णू किती महाधूर्त आहे, किती कपटी आहे. मला माहित नाही का समुद्र मंथनाच्या वेळी कसा मोहिनी अवतार घेतला आणि सगळ्या असुरांना फसवलं. तो स्त्रीच्या रूपात सुद्धा येऊ शकतो, माझा घात करू शकतो. म्हणून त्या कन्येला घेतलं, कारागृहाच्या बाहेर आला कंस. त्या बाळाचे पाय आपल्या हातामध्ये धरलं आणि आकाशामध्ये त्याने गर 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 त्या कन्येला फिरवलं. गर 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 फिरवलं आणि जोरात मारणार. तेवढ्या ती कन्या कंसाच्या हातातून निसटली, आकाशामध्ये स्थित झाली. अष्टभुजा देवीचं स्वरूप धारण केलं आणि कंसाला म्हणायला लागली, मूर्खा अरे मला काय मारतोय, तुला मारणारा माझ्याही अगोदर जन्माला आला. तुझे लगी
अगोदर जन्माला आलाय, तुझा अंत लवकरच होणार आहे असं म्हणून ती योग माया अदृश्य झाली. कंसाची झोप पळाली. मला मारणारा अगोदर जन्माला आला, सुखरूप ठिकाणी पोहोचला, सुखरूप ठिकाणी पोहोचला. कंस हैरा भैरा झाला आणि कंसाने ताबडतोब त्या ठिकाणी उद्या बैठक बोलवण्याचं ठरवलं. इकडे यशोदेच्या प्रसूतीसाठी नंदाजींनी आपल्या बहिणीला बोलवलं होतं, सुनंदाला. सुनंदेनं जसं सकाळी जाऊन पाहिल्यानंतर यशोदेच्या समोर बाळक खेळताय जाऊन डोकली, बाहेर आली. बदाई हो लाला भयो हे, लाला भयो हे, लाला भयो हे. नंदा बाबाजींनी जसं ऐकलं, आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, सुनंदेला बक्षीस म्हणून देऊन टाकला. नंद बाबाजी नाचायलाच लागले. कारण कालच मी बोलले, जसे काळ्या दाढीचे नंद बाबा आले, काळी दाढी नव्हतीच, पिकलेली दाढी होती. पार म्हातारपणे झालेले पुत्र प्राप्ती होती. वसुदेव देव नंद आणि यशोदेला पुत्र झाला. ही वार्ता सगळ्या गोकुळवासियांना जशी पोहोचली, आता महिला मंडळांचं नेटवर्क इतकं फास्ट. जसे नंद बाबा नाचत होते, एका गवळणीने विचारलं, क्या हुआ? अरे लाला भयो हे, लाला. एका गवळणीला कळालं, लगेच गवळण पळाली ना दुसरीकडं. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंदवडे. एक धावी एक पुढे वाटी वाटी सुंदवडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंदवडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंदवडे. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 बोले कृष्ण कन्हैया लाल की वा वा. धन्यवाद ताईन. लाख तुमच्या काय अंगात नाही आलं कोणाच्या? तुम्हाला दुसरं लागतं की काय माहिती काही. जसं एका गवळणीला कळालं, एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगायला पळाली, अरे लाला भयो हे, नंदजी को लाला भयो हे. जसं गवळणीला कळालं, गवळणी भगवान परमात्म्याला बघण्यासाठी गर्दी करायला लागल्या. नंद बाबाजींना एवढा आनंद झाला. 9 लाख गायी आहेत नंद बाबाजींकडे. त्याच वेळेला पुत्र झाला म्हणून नंद बाबाजींनी 2 लाख गायी त्यातल्या दान करून टाकल्या. सर्वांसाठी समारंभ ठेवला. एवढी गर्दी झाली आणि जेवण ठेवलं. आजीबाईंसारखे म्हातारे माणसं आले, नंद बाबा आम्हाला चावण का तुम्ही ठेवलेलं जेवण? नंद बाबाजी म्हणाले, काळजी करू नका, तुमच्यासाठी मऊ मऊ लुसलुशीत लापशी केलेली आहे. छोटे छोटे पोरं आले, नंद बाबा आम्हाला काय लापशी आवडत नाही, आमचे दात चांगले. नंद बाबाजी म्हणाले, तुमच्यासाठी लाडू पेढे.
लहान्या सगळ्या तरुणांना नंदबाबाजींनी बसण्यासाठी घोडे दिले. म्हातारे म्हणाले आम्ही पडू ना. म्हणाले तुमच्यासाठी पालखी आहे. नंदबाबाजींनी ज्याला जे जे अनुरूप पाहिजे सगळ्यांना उपहार दिले. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की गवळणी नाचू लागल्या, गाऊ लागल्या, गोपाळ नाचू लागले. सगळ्यांनी गुढ्या उभारल्या आणि सगळेजण नाचायला लागले. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. ते उठतच नाही. मग आता काय, जाऊ आपण पुढे. तुम्हाला आनंद झालाय का देवाच्या जन्माचा? आणि मग उठणार का? कारण कसं आहे, जास्त बटर लावित नाही मग मी. म्हणजे आनंद घेतला पाहिजे स्वतःहून. अशी मनामध्ये इच्छा झाली पाहिजे. वाजायला लागलं उठा. आता 3 दिवसानंतर थोडीच काही इथं वाजणार आहे नंतर लवकर. आणि त्याच्यामुळे जन्माचा आनंद फक्त 2 मिनिट, लगेच पुढे पुढे आपल्याला माखण चोरी वगैरे लीला करायच्या. मग जागेवर उठायचं आणि प्रत्येकाने हलायचंय. आता गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गातिया गाणे. गुढिया तोरणे करती कथा गातिया गाणे. गुढिया तोरणे करती
श्री राधे श्री राधे भगवान परमात्मा जन्माला आला, सगळीकडे आनंद उत्सव झाला, सर्व गोकुळामध्ये मंगलमय वातावरण झालं, सर्वजण आनंद उत्सव साजरा करू लागले. नंद बाबाजीने अनेक प्रकारचं दान भगवान परमात्मा जन्माला आले म्हणून सर्व गोकुळवासियांना दिलं. घरामध्ये अगोदर एकही पुत्र प्राप्ती नव्हती. आता रोहिणी मातेचा पुत्र आहे, यशोदेलाही पुत्र झाला, सगळीकडे आनंद झाला. परंतु इकडे कंसाने जशी वार्ता ऐकलेली होती की तुझं लागी वधी उपजला मद आधी, मला मारणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचलाच कसा, कुठे पोहोचला, काय पोहोचला, कंसाने त्याची बैठक बसवली. सगळीकडे आपले गुप्तहेर पाठवले. कालच्या रात्रीतून जेवढी बालकं जन्माला आली त्यांचा शोध घेतला. आणि शोध घेता घेता कंसाला जेव्हा कळालं की वसुदेवजींचा अत्यंत जीवश्च कंठश्च जर असेल तर ते नंदबाबा आहेत आणि नंदबाबाजींच्या घरीच काल रात्रीला पुत्रप्राप्ती झालेली आहे. हो ना हो, मला मारणारा नक्कीच नंदबाबाजींच्या घरी गोकुळामध्येच जाऊन पोहोचलेला आहे, सुखरूप तिथपर्यंत गेलाय. तिथपर्यंत आता तो पोहोचलाय, तो कसा पोहोचला याचा विचार, याचा शोध किती घ्यायचा ठरवला तरी ते मला कळणार नाहीये. पण आता तिथे तो पोहोचलाय, तो माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी मला त्याला आता नष्ट करायचंय म्हणून बैठक बसवली. कोण जाणार? गोकुळामध्ये जायचं आणि तिथे जन्माला आलेल्या माझ्या शत्रूला मारून यायचं. कोण जाणार? आता जशा आमच्या महिला मंडळी जर ठरलं कोण आधी करणार, आमच्या महिला म्हणत असतात लेडीज फर्स्ट. तिकडे सुद्धा तसंच होतं. कंस म्हणाले कोण जाणार? लगेच एक राक्षसीने उठली ती म्हणाली महाराज लेडीज फर्स्ट, मीच जाणार पहिले. ती 11 राक्षसीने पाहिली, तिचं भयावह स्वरूप, तिचे किस्से, तिने आजपर्यंत केलेली कामं पाहता कंसाला खात्री पडली की ही गेल्यानंतर नक्कीच माझ्या शत्रूला मारूनच येईल. कोण होती ती? श्रीमद भागवत तिचं वर्णन करतं. कंसेन प्रहिता घोरा पुतना बालघातिनी. भागवत तिला बालघातिनी म्हणतं, तिचं नाव पुतना. कंसाने पहिली पाठवली ती पुतना राक्षसीने. पुतनेचं स्वरूप इतकं भयावह होतं, तिच्या पुढे गोकुळ एकदम छोटंसं. पण गोकुळात जायचंय, ज्या नगरीमध्ये जायचंय त्या नगरीतल्या सारखं आपल्याला बनवून जावं लागेल. तसं तर मनात आलं असं तर अख्खं गोकुळ मी चिरडून टाकेल, पण नाही, त्या पद्धतीने जायचंय आणि त्या बालकाला वधायचंय. म्हणून पुतनेनं आधी ठरवलं एकदा अगोदर ब्युटी पार्लर मध्ये जाते, थोडंसं मेक ओव्हर करून येते, मग जाते पुढे. जशी पुतना गेली आणि रूप पालटून आली, पुतनेनं सुंदर असा शृंगार केला, अशी निघाली पुतना. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट. नाकात नथ घालुनी सारा थाट माट करुनी. नाकात नथ घालुनी सारा थाट माट करुनी. नेसले गा शालू पैठणीचा.
शृंगार केला, लगा के लाली पहन के साडी, चाल चले मतवाली, जेव्हा पुतणीने गोकुळामध्ये प्रवेश केला एवढं सुंदर स्वरूप तिने धारण केलं होतं. गोपाळ तर सोडा, परंतु गवळणी सुद्धा तिच्याकडे अगदी वळून वळून बघायला लागल्या. एवढी सुंदर रूपवान अशी कधी गवळण आपल्या गोकुळामध्ये पाहिली नाही. एवढी सुंदर गवळण आली, सगळे तिच्याकडे वळून वळून बघायचे. एवढा सुंदर शृंगार करून आली. सगळ्या गोपाळांना तिच्याकडे बघून गवळणी मनामध्ये जळायला लागल्या. सगळेजण तिच्याकडे बघतायत. निघाली पुतना आपल्याच चालीमध्ये चालत. सुंदर शृंगार केला आणि पुतना नंदबाबाजींच्या वाड्याकडे निघाली. अनेक ठिकाणी आपण ऐकलं की तिने गोकुळातले अनेक बालक मारले. पण श्रीमद भागवत सांगतं की जिथे भगवान परमात्मा आला, भगवान परमात्म्याने गोकुळात आल्यापासून गोकुळवासियांचा केसालाही धक्का लागू दिला नाही. श्रीमद भागवत सांगतं की तिच्याकडून अनेक बालकं मरू नयेत, तिने अनेक बालकं मारू नये म्हणून भगवान परमात्म्याने थेट तिला नंदबाबांच्या द्वारामध्ये आणूनच नाम म्हणे आली नंदाचे अंगणी, हो नाम म्हणे आली आली नंदाचे अंगणी, नाम म्हणे आले आले नंदाच्या अंगणी, नाम म्हणे आले आले नंदाचे अंगणी. स्वरूप सुंदरी देवांगना, स्वरूप सुंदरी देवांगना, स्वरूप सुंदरी देवांगना, स्वरूप सुंदरी देवांगना. नाम म्हणे आली आली नंदाची अंगणी, हो नाम म्हणे आली आली नंदाचे अंगणी. नामा म्हणे आली नंदाचे अंगणी. नंद बाबाजींच्या दारामध्ये पुतना येऊन उभी राहिली आणि आवाज दिला, यशोदा अरे सुनती हो. यशोदेला आवाज दिला. यशोदा मैयेने नुकतंच लल्लाला पाळण्यामध्ये झोपवलेलं होतं. कानावरती आवाज गेला, जसा लल्ला जन्माला आला, जब से जन्मे हे कन्हैया करामात हो गई. कुणीही भगवान परमात्म्यांच्या दर्शनाला बघण्यासाठी सतत गर्दी लागलेली राहायची. यशोदा माईला आता वैताग आला, पण यशोदा माई बघायला आल्या. दारामध्ये अनोळखी चेहरा पाहिला जो ओळखीचा नव्हता. यशोदेने विचारलं, कोण आपण? अगं एवढ्यात मला विसरलीच, मी तुझी लांबच्या नात्यातली बहीण आहे. मला कळालं तुला खूप वर्षांनी पुत्रप्राप्ती झाली म्हणून मी तुला भेटण्यासाठी आले. यशोदेने सांगितलं, मला काही तुमची ओळख पोहोचत नाही, पण तुम्ही म्हणताय तुम्ही माझी लांबची बहीण असाल तर असाल, या बसा. पण मी माझ्या लल्लाला आत्ताच झोपवलंय, तो काय आता उठायचा नाही. इकडे पाळण्यातले लल्ला म्हणतायत, मैया भोळी ग माझी मैया, मी काय इथे झोपा काढायला आलोय? आणि त्यात माझा बोनीचा टाईम, पहिलाच गिऱ्हाईक बोनी, आणि बोनीचं गिऱ्हाईक जर गेलं तर मग धंदा चालायचा कसा? धंदा करण्यासाठी चाललोय ना, घेऊन या चक्र गदान हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. भोळी माझी मैया झोपलाय म्हणते, झोपून चालायचं नाही, पुढेही बहुत करणे आहे, अजून खूप काम करायचंय. हे मोठ्याने रडायला सुरुवात केली. जसे रडायला लागले पुतना म्हणायला लागले, कागा खोटं बोलते बघ, जागाच येतो. पळत निघाली पुतना. यशोदेला बाजूला केलं, निघाली पळत. भगवान परमात्म्याला तिच्या पावलांची आहट कानावरती गेली. पुतना येते हे बघितलं, देवाने आपले डोळे पॅक बंद करून घेतले, गच्च बंद केले डोळे. पुतण्याला बघितले, पुतना येते हे कळल्यानंतर देवाने डोळे बंद का केले? भागवतामध्ये अनेक कारण सांगितले त्याची. पहिलं कारण, कंसेन प्रहिता घोरा पुतना बालघातिनी. पुतना कोण आहे? बालघातिनी. पुतना कोण आहे? भ्रूण हत्या करणारी आहे. आणि भ्रूण हत्या करणारीचं तोंड सुद्धा मला पाहायचं नाही. आता लोक म्हणत असतील किंवा आता सरकारने कायदा काढला असेल
भ्रूण हत्या बंद करा. पण याची सुरुवात आमच्या भगवान कृष्णांनी 5,500 वर्षापूर्वीच केलेली आहे. ती भ्रूण हत्या करणाऱ्याचं तोंड पाहायचं नाही म्हणून देवाने डोळे बंद केले. पुतणीला पाहिल्यावर फक्त डोळेच बंद केले, कारण पुतना बालकं मारत होती. पण दुसऱ्यांचे कलियुगात अशा पुतना जन्माला आल्या, कलियुगात अशा पुतना झाल्या स्वतःचेच, ते पण जन्माला यायच्या आधी पोटातल्या पोटात. अजून सुद्धा चोरून लपून माणसांचा सन्नाट सपाटा चाललेला आहे, अजून सुद्धा चाललेला आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, या पाठीमागे काय फक्त पुरुष वर्ग जबाबदार आहे? सगळ्यात जास्त हौस तर तुम्हालाच असते. आणि त्यातल्या त्यात सासा सुनेला जर दुसरी पोरगी झाली, बया फिंदरीच झाली का, तू कोण आहे? आईला सुद्धा फार हौस, स्वतः तिला आधी मला मुलगी झाली, मग आता मला दुसरी मुलगी नको. आणि कसलाही विचार न करता पाप पुण्य काय असेल, धर्म अधर्म, त्याचं काही घेणं नाही. स्वतःच्या मुलीला स्वतःच्या गर्भात मारणाऱ्या अनेक पुतना या समाजामध्ये आहेत. स्वतःच्याच लेकराचा जीव घेतात जन्माला येण्याच्या अगोदर. आणि ज्याने हे पाप केलं असेल, त्रिभुवनात कुठेच तुमचं पाप फेडायला तुम्हाला जागा भेटणार नाही. आणि आताच्या काळामध्ये तर मुलगा काय मुलगी काय, प्रेमानंदजी महाराज नेहमी सांगतात, आमचा बराच महिला मंडळी, बराच तरुण वर्ग, त्यांचा फॉलोवर्स आहे, ते सांगतात प्रधानता मुलाची नाही आहे, प्रधानता संततीची आहे. काही लोक असे आहेत जे संततीसाठी मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि आपल्याला भाग्याने जर भगवंत देत असेल तर आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. 2 मुली जर होत असल्या, एक लक्ष्मी आणि दुसरी भाग्यलक्ष्मी समजा, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आणि हे फक्त बोलण्यापुरतं बोलत नाही, आम्ही अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. आम्ही सुद्धा 2 मुलींचे आई वडील आहे. पण जेव्हापासून आमच्या मुली आमच्या आयुष्यात आल्या आणि भगवती राधाराणींची कृपा झाली, माझे आजोबा विनोदाने म्हणायचे, 1 वर्षापूर्वी गेले ते, 2 मुली झाल्या मला. आणि माझे आजोबा म्हणायचे की तू कायम वृंदावनला जाते, वृंदावन वृंदावन करते, राधे राधे करते, म्हणून राधाराणी 2-2 रूपात तुझ्या घरी आल्या. आणि मला त्याचा नेहमी अभिमान वाटतो. आणि म्हणून प्रधानता केवळ मुलाची नाही, प्रधानता संततीची आहे. म्हणून हे पाप जीवनामध्ये आपल्याकडून घडू देऊ नका, कारण घडलं तर मग पश्चातापाशिवाय आपल्याकडे काही राहणार नाही. आणि मी नेहमी व्यासपीठावरून सांगते, एखाद्याला श्राप देऊ नये, पण ज्यांनी मुली मारून आणि नंतर मुलगा जन्माला आणला ना, असं बिलिंदर कार्ट निघालेलं आहे ते. तुम्ही अनुभव घ्याल, असं विचित्र का आई बापाची हौसच करतं ते. पोरगी मारून जन्माला घातलं ना, तुमची हौस पुऱ्या मापाने. नाही तर तुम्ही माझे शब्द ध्यानात ठेवा, मी परत कधी येते नाही येते इथं, पण माझं वाक्य एवढं नक्की लक्षात ठेवा का तुमची हौस फेडणार. भ्रूण हत्या करून ज्यांच्या घरी मुलगा जन्माला आला त्यांची फार वाईट कर्म आहे. भगवान परमात्म्याने निषेध केला अशा व्यक्तीचा, ज्याला बघण्यासाठी अनेक देवी देवता आले. पुतना आल्यानंतर तो डोळे बंद करतो. ती राक्षस नाही म्हणून नाही, नंतर तिला आईची गती दिली त्याने, पण तिच्या तोंडाकडे पाहिलं नाही देवाने, डोळे बंद केले, बालघातिनी आहे म्हणून. दुसरं कारण डोळे बंद करण्याचं, भगवंताच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड राहतात, अनंत जीव राहतात. जशी पुतना यायला लागली, जीव घाबरले, कारण ती आपल्या स्तनात विष भरून घेऊन आलेली आहे. आणि कालकुट्ट नावाचं विष येते, त्या विषाचा परिणाम आपल्यावरती होईल, समग्र ब्रह्मांडाचा नाश होईल का काय. सगळे जीव घाबरले, देवाने डोळे बंद केले, घाबरू नका मी आहे, त्यासाठी डोळे बंद केले. तिसरं कारण, भगवान परमात्माने पुतनेकडे पाहिलं आणि डोळे बंद केले आणि महादेवांना व्हिडिओ कॉल केला आतल्या आत डोळे बंद करून. देवा अले काय, मी इथे आलोय कशासाठी, मला माखन खायचंय, मिश्री खायची आहे, लोणी खायची आहे, दही दूध माखन मिश्रीचा आनंद घ्यायला आलो, आणि हे काय पहिलीच विष घेऊन आली, हे काम तुमचं आहे, हे पेय तुमचं आहे, तुम्ही या. आणि म्हणून डोळे बंद केले. आणखी कारण सांगितलं, महादेवांचा, भगवान कृष्णांचा एक नेत्र म्हणजे सूर्य आहे, एक नेत्र म्हणजे चंद्र आहे. सूर्य चंद्राला सुद्धा दिलासा देण्यासाठी भगवंताने डोळे बंद केले. अशी अनेक कारणं श्रीमद भागवतामध्ये येतात. डोळे बंद केले, पुतना पळत आली. पुतना जशी पळत आली, पाळण्यामध्ये डोकावली
आणि पाळण्यामध्ये डोकवल्यानंतर काही क्षण ती स्तिमित झाली, स्तब्ध झाली. एवढा देखणा एवढा रूपवान कोण असू शकतो की याच्या रूपाने सगळ्यांना भुरळ पळावी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. ही पुतना रत्नमाला आहे बळीराजाच्या वामन अवतारामध्ये. जेव्हा वामन भगवान परमात्मा बळीराजाकडे गेले, काल आपण ऐकलं, जेव्हा 3 पावलं भूमी दान मागितली तेव्हा ही रत्नमाला तिथे हजर होती. आता काही ठिकाणी सांगितलंय बळीराजाची बहीण आहे आणि काही ठिकाणी सांगितलंय बळीराजाची कन्या आहे, पण ती रत्नमाला तिथे होती. जेव्हा वामन भगवंताला तिने पाहिलं, तिच्या मनात इच्छा आली, काय गोड बालक आहे, काय रूपवान बालक आहे. अशा बालकाला जर मला स्तनपान करवता आलं असतं, मांडीवरती घेता आलं असतं तर किती भारी झालं असतं. भगवान परमात्म्याने तिला वचन दिलं, तथास्तु, नक्कीच तुझं स्तनपान करेल, तुला मांडीवर घेईल, पण ह्या अवतारात नाही, द्वारका युगात जेव्हा कृष्ण अवतार होईल तेव्हा. भगवंताने तो वर्त दिला, पण जेव्हा 3रं पाऊल कुठे टाकू हे वामन प्रभूने जेव्हा विचारलं, बळीराजाने आपलं मस्तक समोर केलं, भगवंताने पाय दिला आणि बळीराजाला पाताळात घातलं. तेव्हा रत्नमालेच्या मनात विचार आला, असलं बालक काय कामाचं, याला तर विष पाजून मारलं पाहिजे. भगवंत म्हणाले, तथास्तु, तुझ्याकडून विष सुद्धा प्राशन करीन, पण या अवतारात नाही, द्वापर अवतारात. तीच रत्नमाला पुतनेच्या रूपाने द्वापर युगामध्ये आली भगवंताला विष पाजण्यासाठी. पण भगवंताला पाहिल्यानंतर बघतच राहिली, एवढा सुंदर भगवान परमात्मा. पण थोड्या वेळाने जेव्हा पुतना भानावरती आली, याला मारण्यासाठी आपण आलोय, बालक पुतनेला बघून शांत झालंय म्हणून यशोदामय्या आपल्या दिनचर्येमध्ये व्यस्त झाल्या. तिने भगवंताला उचललं, आपल्या स्तनाला लावलं, पदराच्या खाली घेतलं, स्तनाला लावलं. भगवान परमात्म्याने तिचं स्तनपान करायला सुरुवात केली. स्तनामध्ये काळकुट्ट विष भरून आणलेलं आहे. भगवान परमात्म्याने विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यानंतर दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं. भगवान परमात्म्याने तिचे पंचप्राण खेचायला सुरुवात केली. भगवान परमात्मा जसे तिचे पंचप्राण खेचू लागले, पुतनेला त्रास झाला. पुतना म्हणाली, कृष्णा सोड, सोड मला, सोड. भगवान परमात्म्याने सांगितलं, पुतना, एकतर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही, सोडणार नाही. आता ती म्हणू लागली, सोड सोड सोड, पण भगवान परमात्मा सोडे ना. पुतना भगवान परमात्म्याला घेऊन आकाश मार्गाने निघाली, तिच्या मूळ स्वरूपामध्ये आली. आणि जेव्हा आकाश मार्गाने निघाली, भगवान परमात्म्याने तिला गोकुळाच्या बाहेर जाऊ दिलं नाही. नंद बाबाजींचा जो 84 खांबाचा वाडा आहे, त्या वाड्याच्या अंगणाच्या बाहेर निघाल्यानंतर जिथे दाट घनदाट झाडी आहे, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भगवान परमात्म्याने जोरात पुतनेचे पंचप्राण खेचले आणि धाडकाने पुतना त्या ठिकाणी जोरात आवाज झाला. आवाज झाल्यानंतर सगळे गोकुळवासीय धावत पळत निघाले. कशाचा आवाज झाला, कशाचा आवाज झाला. यशोदा मैयेने बघितलं की मला भगवंताला भेटायला आलेले, लल्लाला भेटायला आलेले माझी बहीण इथे कुठे दिसत नाही, लल्ला दिसत नाही. आवाज झाला, सगळे पळायला लागले. नंद बाबाजी तेव्हा नेमकं कंसाचा कर देण्यासाठी मथुरेला गेलेले होते. नंद बाबाजी तिथे हजर नव्हते. सगळेजण पळत निघाले. डोंगरा एवढं असणारं शरीर त्या पुतनेला बघितलं आणि तिच्या छातीवरती भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याला तिथे पाहिलं. गोपाळ चिंतेत पडले, आता भगवान परमात्म्याला खाली कसं काढायचं. शिडी आणा म्हणाले. शिडी आणली, शिडीला शिडी, शिडीला शिडी जोडली. काही गोपाळ वरती चढले, भगवान परमात्म्याला घेऊन त्या ठिकाणी खाली आले. नंदबाबाजींचं आगमन झालं. नंदबाबाजी आले. आता हिचा आपल्या गावामध्ये प्राण गेलाय, हिचे अंतिम संस्कार करणं आपलं कार्य आहे. म्हणून आता अंतिम संस्कार करायचे. अंतिम संस्कार करण्यासाठी पहिले लागतात 4 खांदेकरी. पहिले लागतात 4 खांदेकरी. म्हणाले, चला पुतण्याचं खांदेकरी कोण होणार. आता ती पुतना पाहिल्यानंतर खांदेकऱ्यांनी विचार केला की हिला खांदा देता देता आपल्याला खांदा द्यायची वेळ येईल. काय करावं, एवढं आवाढव्य शरीर आहे,
काही ज्येष्ठ गोकुळवासियांनी सांगितलं हिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करा. पुतण्याच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले, त्याचे छोटे छोटे ढीग घातले आणि पुतण्याचं शरीर पेटून दिलं. असं म्हणतात की पुतणेला पेटवल्यानंतर तिथे पुतणेच्या शरीराचा सुगंध पसरलेला होता. राक्षसिनी होती तरीही सुगंध पसरला का, तर ज्याला भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला, जिला भगवान परमात्म्याने स्पर्श केला, तिच्या शरीराची दुर्गंधी कशी काय पसरेल, सगळीकडे सुगंध पसरला. आणि अशा प्रकारे पुतनेचा उद्धार भगवंताने केला. अहो बकीयमस्तन कालकूटम जिंघासया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कमवा दयालू शरणम व्रजेम. भगवंताने पुतनेला मुक्ती प्रदान केली, मुक्ती दिली. पुतनेचा वध झाला जशी कंसाकडे कळाली, त्यानंतर अनेक राक्षस पाठवले. उत्कच नावाचा राक्षस पाठवला. ज्या दिवशी भगवान परमात्म्याची छठी होती, आपल्याकडे जशी आपण 5वी करतो तिकडे छठी करतात 6व्या दिवशी. छठीचा महोत्सव असतो. आजही ब्रजवासीय त्यांना अपत्य जन्माला आल्यानंतर छठीचा कार्यक्रम करतात. आणि भगवान परमात्म्याला गाडीच्या सावलीमध्ये गाड्याखाली झोपवलं. उत्कच नावाचा राक्षसाला सरकार की जय. श्रीमद् भागवत महापुराण की. लाईट आलेली आहे, कोणी गायब नाही झालं ना. अनेक राक्षस कंसाने पाठवले. उत्कच, तृणावर्त अनेक राक्षस पाठवल्यानंतर भगवान परमात्म्याचं अजून नामकरण झालेलं नाही, म्हणून गर्गमुनी आले आणि गर्गमुनीने भगवान परमात्म्याचं नामकरण केलं. भगवान परमात्म्याचा नामकरण सोहळा कुठलाही मोठा समारंभ नाही, तामझाम नाही. देवाचं नाव ठेवलं ते गायीच्या गोठ्यामध्ये. गायीच्या गोठ्यात भगवान परमात्म्याचं नामकरण विधी झाला. भगवान परमात्माच्या दर्शनासाठी थेट कैलासपती महादेव कैलासावरून आले. भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. भगवान परमात्मा आता थोडेसे मोठे झाले आणि भगवान परमात्म्याने आता रांगायला सुरुवात केली. तळवे तळ हात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने 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 लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. भगवान परमात्मा रांगायला लागले आणि भगवान परमात्मा बघता बघता मोठे झाले. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अनेक सवंगडी मित्र परिवार एकत्र केला. आणि मित्र परिवार एकत्र केल्यानंतर भगवान परमात्मा एवढेच श्रीदाम्या, मधुमंगल, वाकड्या, बोबड्या हे भगवंताचे मित्र. एकदा भगवंताने त्या सगळ्यांना समोर बसवलं. म्हणले का रे तुम्ही असे का बरं झाले? म्हणाले कसे? म्हणे हातपाय काड्या मोड्या ढेरवाड्या पार वाळून गेले म्हणे. तुम्हाला खायला देत नाही घरचे. ते म्हणाले आमच्या घरी भरपूर दही दूध आहे. मग म्हणले दही दूध गोईंग टू डेअरी.
नॉट आमच्या ढेरी. भगवान परमात्मा म्हणाले चला मी तुम्हाला पोटभर खायला देतो. आणि भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन आणि गवळणींच्या घरी चोरी करण्यासाठी जाऊ लागले. दही दूध माखन सगळा राहडा कडू लागले. आणि भगवान परमात्माने गोकुळामध्ये जी लीला केली तिलाच आपण दहीहंडीची लीला म्हणतो. कृष्णाचा गोपालकाला आपल्याला सुद्धा आता या ठिकाणी भगवान कृष्णांचा गोपालकाला बघायचा आहे. सर्वांनी अगदी सर्व अंतःकरणाचे आता डोळे करायचे आणि सुंदर अशी भगवान परमात्म्याची माखन चोरी लीला आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. गोपाळ कृष्ण आणि कृष्णाचा गोपाल बाला चला गडा पाहू दादा. कृष्णाचा गोपाल बाला चला गडा पाहू दादा. सगळे गोपाल कृष्ण सगळे शिवाजी नगर बनेल भक्त हुशार. एक दोन तीन चार शिवाजी नगर मधील भक्त हुशार. 5 6 7 8 काय कर बंधूंचा पाकेवढा थाट. कृष्णाचा गोपाल बाला चला चला पाहू चला. आपल्या जागेवर उठून आनंद घ्यायचा आहे. स्टेजवरील महाराज मंडळी यांनी सुद्धा आनंद घ्यायचा आहे. चला चला